यानंतर शिक्षक भरतीची वाट बघणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। शिक्षक भरतीची जाहिरात प्रक्रिया सुरू झाली आहे। काही जिल्हा परिषदांकडून पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यात आली आहे। तर आतापर्यंत 12,000 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली। राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेतील रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। राज्यातील काही जिल्हा परिषदांनी पवित्र पोर्टलवर पदभरतीची जाहिरात दिली आहे। आतापर्यंत 12,000 पदांची जाहिरात देण्यात आली आहे। तर 15 जानेवारीपर्यंत शिक्षक भरतीचं खरं चित्र स्पष्ट होईल। राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांचा 30,000 पदांवर भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यापैकी 12,000 पदांची जाहिरात देण्यात आली आहे। तर उर्वरित पदांची जी जाहिरात आहे ती कधी निघणार याकडे आता परीक्षार्थींचं लक्ष लागलंय। 200 पेक्षा अधिक मार्क जे आहे ते विद्यार्थ्यांना मिळालेले आहे। वारंवार ह्या सगळ्या सरळ सेवे मार्फत होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये वारंवार घोटाळे होतात हे निदर्शनास येत असताना ज्या काही ह्या सरळ सेवेच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा आहे ह्या एमपीएससीच्या मार्फत घेण्यात याव्या अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर वारंवार ह्या ज्या परीक्षांमध्ये त्रुटी आहे यामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही निषेधच नोंदवत आहोत आणि उद्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांची भेट घेऊन या संदर्भात सखोल चर्चा करून या विषयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री असतील आणि जे महसूल मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही देणार आहोत। यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान कुठे होणार नाही आणि ही जी परीक्षा झालेली आहे हिची पुनर्रचना घेण्यात यावी आणि फेर परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।